खामगाव तालुक्यातील निकृष्ट बंधारा फुटल्याने शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। शेतकऱ्यांनी या बांधकामाची चौकशी करून कारवाईची मागणी केली, मात्र चौकशी न झाल्याने उग्र आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे। संग्रामपूर तालुक्यातील कृषी विभागामार्फत पळशी झाशी शिवारात गट क्रमांक 353-354 मध्ये एक बंधारा बांधला होता। सदर बंधारा हा पावसाळ्यात फुटला आणि बंधारा फुटल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकाची मोठ्या प्रमाणात हानी झाली। त्याकरता पळशी झाशी येथील शेतकऱ्यांनी 1 जुलै 2019 रोजी कृषी अधिकाऱ्यांना निवेदन दिलं होतं की सदर बंधाऱ्याचे निकृष्ट बांधकाम झाले म्हणून तो बंधारा फुटला। या बंधाऱ्याची चौकशी करून संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्यात यावी असं निवेदन दिलं होतं, परंतु अद्यापही त्या निवेदनाची कोणतीच दखल घेतली गेली नाही। म्हणून 19 मार्च रोजी पुन्हा कृषी अधिकाऱ्यांना एक निवेदन देण्यात आलं। या निवेदनात म्हटलंय की जर 8 दिवसात त्या बंधाऱ्याची चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई न झाल्यास 27 मार्च रोजी समस्त शेतकरी कृषी कार्यालयासमोर उग्र आंदोलन छेडतील व होणाऱ्या परिणामाला कृषी ऑफिस जबाबदार राहील असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे। सुनील केशवराव मारोडे, पळशी झाशी, तालुका संग्रामपूर, जिल्हा बुलढाणा। माझे शेत हे पळशी शिवारात असून 353-354 गट नंबर आहे। ते यावर्षी अति पावसाळ्यामुळे माझ्या शेतात जो बंधारा बांधलेला होता कृषी विभागाने, तो बंधारा फुटून माझ्या शेतामधून पाणी गेलं होतं आणि त्याचे मी एक निवेदन यांना दिलं होतं, तक्रार अर्ज केलं होतं 1 जुलैला। तर 1 जुलैपासून त्यांनी अजून काही माझ्या बंधाऱ्यावरती काही कारवाई केली नाही। आता परत मी एक निवेदन त्यांना देतो, नाही तर मी उपोषणाला बसणार आहे। सर्व शेतकरी आहे, आम्ही सोबतच आहोत। काही धामणगावचे शेतकरी आहेत, काही पळशीचे शेतकरी आहेत। इथं आम्ही सर्व शेतकरी मिळून आम्ही उपोषणाला बसणार आहोत। निवेदन देतेवेळी सुनील भारुडे, केशव मारोडे, प्रफुल्ल बकाल, गजानन मुकुंदे यांच्या समवेत बहुसंख्य शेतकऱ्यांनी आपल्या सह्या केल्या व निवेदनाच्या प्रती महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री तसंच बुलढाण्याचे जिल्हाधिकारी, बुलढाण्याचे कृषी अधिकारी व संबंधितांना दिल्या। ज्येष्ठ प्रतिनिधी मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।